नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही नवीन आलेली मुलगी जुई आणि शशांक हे अपूर्वाच्या संगीत सोहळ्याला निघालेले असताना ही जुई बोलते की मी खूप उत्सुक आहे या सोहळ्यासाठी, पण इकडे शशांक खूप उदास आणि शांत बसलेला असतो. तेव्हा जुई बोलते की अरे तू शांत का आहेस, बोल ना, नाहीतर मला झोप येईल. यानंतर शशांक बोलतो हे असं मला दिखावा, खोटं नाटक खुश राहणं मला जमत नाहीये. हे अपूर्वाचं दुसरं लग्न मला बिलकुल पटत नाहीये, चुकीचं वाटतंय. मला वाटलं तिचा राग फक्त माझ्यावर आहे, पण तसं काहीच नाहीये. घटस्फोट झाला नाही त्यावर 2 दिवसात तिचं लग्न ठरून पत्रिका सुद्धा आली आणि आम्ही सगळं चालू आहे तिला आशीर्वाद देण्यासाठी, तिच्या दुसऱ्या लग्नासाठी. तेव्हा जुई म्हणते की तिने मूव्ह ऑन केला असेल, त्यामुळे जाऊ दे. यानंतर शशांक बोलतो की ती तशी मुलगी नाहीये, ती मला विसरू शकत नाही आणि माझ्या कुटुंबाला तर नाहीच नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. मला आधी वाटलं होतं की हे सगळं नाटक आहे, पण आता ज्या काही गोष्टी घडत आहे त्यामुळे असं वाटत आहे की खरंच ती काय लग्न करते की काय. शशांक खरंच खूप उदास दिसतो. तो जुईला सांगतो की आमच्यामध्ये इतकी भांडण, टोकाचे वाद झालेत, पण कधीच तिने आमच्यातील नातं संपवलेलं नाहीये. हे सगळं ऐकून जुई बोलते की तुमचं नातं कसं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं झालंय तुमचं. जुई बोलते की तू काळजी करू नको, ती दुसरं लग्न करणार नाही, नक्कीच तुझ्याकडे परत येईल. यानंतर शशांक बोलतो की आता कसे काय येईल, तिचं लग्न होतंय. त्यानंतर जुई बोलते की लग्न होतंय, अजून झालं तर नाहीये ना, कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. यानंतर हे दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि अपूर्वाच्या संगीतासाठी जात असतात. तेव्हा ही जुई बोलते की शशांक तू काळजी करू नको, अपूर्वा ही तुझ्याजवळ नक्कीच येणार. तिचं खरं प्रेम असेल तर ती तुझ्याकडे नक्कीच येणार. यानंतर शशांक बोलतो की तू माझ्या समाधानासाठी बोलू नको. यावर जुई बोलते की शशांक तसं काहीच नाही, मी स्वतः मुलगी, त्यामुळे तिच्या मनाचा अंदाज मी नक्कीच बांधू शकते. आणि तुमच्या दोघांमध्ये या एका वर्षात काही चांगल्या आठवणी नाही आहेत का. तेव्हा शशांक बोलतो की आहेत, खूप आहेत. या एका वर्षातील आठवणी संपूर्ण आयुष्यभर पुरतील अशा आठवणी आहेत. जुईचं हे सगळं बोलणे ऐकल्यानंतर शशांकच्या जीवात जीव येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची उदासी निघून जाते आणि जुईला थँक्यू बोलतो आणि हेही सांगतो की तू माझी खरंच खूप चांगली मैत्रीण होऊ शकते. खरंच अपूर्वा दुसरं लग्न करणार नाही आणि तीच हे लग्न मोडेल असं खरंच होऊ शकतं. यानंतर शशांक जुईला सगळं सांगतो की माझ्याशी दुसरं लग्न करण्यासाठी घरातील सदस्य तुझा विचार करत आहे. यानंतर जुई बोलते की काय, मला या बाबतीत काहीच कल्पना नाहीये, पण तू काळजी करू नको. ज्या मुलाचं माझ्यावर प्रेम नाहीये त्याच्याशी मी लग्न करणारच नाहीये. मला जर कोणी विचारलं तर मी स्पष्टपणे नकार देईल. यानंतर ते आत निघून जातात आणि मित्रांनो, खरंच ही मुलगी खरंच खूप गोड आहे आणि चांगली आहे आणि हीच आता अपूर्वा आणि शशांकला एकत्र आणण्यासाठी मदत करेल. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.